राजापूर संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पंच म्हणून काम पाहतील ते संकेत मयेकर आणि सूरज सावेकर. राजा स्पोर्ट्स संघाचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. सकाळी पहिला सामना अहमद स्पोर्ट विरुद्ध राजा स्पोर्ट अहमद स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र स्वीकारलं. चला पंचांनी सामना सुरू करायचा आहे. अहमद संघाने आपल्या क्षेत्रातून सजवायचं आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज पंचम आणि सिद्धांत. स्ट्राईकला असेल तो पंचम.
संघाकडून पहिले षटक घेण्यात येते. एक ओवर की समाप्ति पर टीम का वर्तमान स्कोर 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. आता मोठा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला होती. ऋत्विक कापणे एक आक्रमणाचा फलंदाज राधापूर संघाकडून. आता मात्र स्टाईल आहे सिद्धांत वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला होतो. आपल्या यावेळी आता उंचाचा बायला फटका फावला झेल होतो का? हो चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी एक झेल होऊ शकला असता. ह्या 4 धावसंख्या ती धावसंख्या 20. पुन्हा एकदा आपल्या समोर सिद्धांत पहिल्यात चेंडूवरती चौकार लगावलाय. पुन्हा एकदा दिशेने व्हायला फटका. एक धाव पूर्ण दुसरा होण्याचा प्रयत्न. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण धाव बाद करण्याची संधी होती. सूक्ष्म स्ट्राईकला थ्रो केलाय तो क्षेत्ररक्षकाने. त्या 2 धावसंख्या ती 22. एक बाद 22. दुसरं षटक चालू असताना आणि गुणगात झाला तो ऋत्विक. मला वाटतं 0 धावसंख्या होती. 8 धावसंख्येची बाद झालाय तो ऋत्विक स्वरूपात दुसरा गडी बाद झालाय तो राधापूर संघाचा. तेवीस या धावसंख्येवरती नौका फलंदाज दाखल होतो तो तेजस.
नौका फलंदाज तेजस पड्यार स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा आता समोर घेणारा फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण संकेत मांडवकर यांच्याकडून. एका धावेची समाधान होते तेजस याला. या एक धावसंख्या झाली ती 24. 2-24. पुन्हा एकदा आता मध्ये समोर होते सिद्धांत. पुन्हा एकदा उंचाचा मारला फटका. चेंडू जातोय मात्र जेल बाद झाला तो सिद्धांत. त्याच्या स्वरूपात तिसरा बाद झाला तो राजापूर संघाचा षटक संपण्याचा इशारा. पंचांकडून 2 षटकाची समाप्ती धावसंख्या झाली होती. आता मात्र मैदानामध्ये दाखल झाला तो आयकॉन प्लेअर स्वराज शितक. चालू खेळ सामना राधा स्पोर्ट्स विरुद्ध एम एस स्पोर्ट्स दरम्यान 2 षटकार केली. धावसंख्या झाली 24. 3 गडी 24. गोलंदाजी मार्कवर नाव काय रे? तेजस पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. स्ट्राईकचा बॅट्समॅन कोण? आता स्ट्राईकला गेलो तो स्वराज आणि बॉलर पण तेजस. दरम्यान आता मला स्ट्राईकवर आयकॉन खेळाडू स्वराज शितक पाहायला मिळेल. अप्रतिम फलंदाजी फटकेबाजी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. त्याची बॉम्बपासून दुसऱ्या नक्कीच पाहायला मिळते. वेस्टर्नच्या मागे मंदर मैकर पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा चेंडू आता मात्र उडवला जातोय. चेंडूला पाठवलं जातोय सरळ सीमारेषा बाहेर. साधावासाठी षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुरेपूर वापर केला जातोय. उडवून दिलं जातंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार येतोय. या 6 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झाली 31 धावा. 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झाले. त्या दरम्यान धावसंख्या 31 वरती नोंद ठेवली. स्वराज गडावरती फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. 31 झाला. वाईट होता. वाईट दिला ना. वाईट तू सांगत नाही कुठे काय. वाईट नाही दाखवला. वाईट नाही दाखवला. दाखवला नाही. पंच थोडं सामना थांबवायचं. पंच या आधीच्या षटकामध्ये वाईट होता पहिला. वाईट प्लस 1-2 हा पहिला. धावसंख्या झाली 32 धावा. पुन्हा तेजस स्वराज पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचे पुन्हा एकदा मोठा फटका. टांगा पलटी घोडे फरार. 2 चेंडू 2 षटकार. काय फलंदाजी घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून उडवून दिलं आणि चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी षटकार. सलग 2 चेंडूचे 2 षटकार नक्कीच खेचले जात आहेत. हल्ला चढवला जातोय तेजस वरती. काय घणाघाती फलंदाजी आयकॉन खेळाडू म्हणून का घेतली जातोय राजा स्पोर्ट्स संघाकडून स्वराज शितक याला दाखवून दिलं जात आहे. साधारण संघाची वाढ धावसंख्या होईल 38 धावा. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते. घणाघाती फलंदाजी स्वराज शितक याच्या माध्यमातून नक्कीच चालू आहे.
कालमंत्र मात्र नक्कीच अनुभवी गोलंदाज पहिला कोणती सिलेक्टेड ऋषिकेश जाधव याच्या माध्यमातून कालमंत्र दिला जातो. तेजस याला गणावरती फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकाराची खेळी पाहायला मिळते. पंचमवाडकर याच्या माध्यमातून काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला जातोय. स्वराज शितप याच्या कानामध्ये दरम्यान गोलंदाजी मार्कवर मंदार मयेकर मुन्ना प्रतिमा गोलंदाजी फलंदाजी याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये काय फलंदाजी पाहायला मिळाली.
मंदार मयेकरेच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मंदार हाणावर षटक घेऊन पहिला चेंडू, तेच तर चेंडू काहीच समजत नाहीये. आखून टप्प्यात चेंडू पुरेपूर वापर करण्याचा नक्कीच प्रयत्न पाहायला मिळाला. स्वराज्य शितबेचा समोरच्या दिशेत उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. दरम्यान चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू सांगता डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर स्वराज. आता मात्र खोलवर टप्प्यात पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू गेला सर समर्थ पाटील याच्या हातामध्ये गडीबाद झालाय. स्वराज्य शितब याच्या माध्यमातून 5वा झटका राधा स्पोर्ट्स संघाला. चला, विनंती असेल राधा स्पोर्ट्स संघ सामना थोडासा फास्ट खेळायचा. दोन्ही संघांना विनंती असेल सामना फास्ट खेळायचा. नवीन फलंदाज जुबेर मालदार. राधा स्पोर्ट्स संघाचा एक अनुभवीचा फलंदाज, गोलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू. संघामध्ये नवनवीन उभरते सितारे नक्कीच पाहायला मिळतात. एकच अनुभवी खेळाडू जुबेर मालदार याच्या सानिध्यात खेळणारा संघ राधा स्पोर्ट्स. त्या दरम्यान फलंदाजीसाठी पाहायला मिळतो जुबेर मालदार. आपला अनुभव नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. स्ट्राईकवर जुबेर, गोलंदाजीवर पुन्हा एकदा मुन्ना खोलो टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न. दरम्यान चेंडूचा कोणताही संपर्क नाही. दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळतोय. खोलो टप्प्यात चेंडू होता उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला जुबेर याचा. दरम्यान आखून टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा मिस्टर चोक. दरम्यान दाबोदरीची संधी गडीबाद झालाय. दाबोद स्वरूपात जुबेर मालदार तंबूच्या फेऱ्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अमेय नवलाई केरळ संघातून ओपनिंगचा फलंदाज अप्रतिम फटकेबाजी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. मिरजे 25 एक नवीन उभरता सितारा म्हणावं लागेल. अमेय याच्या माध्यमातून नक्कीच आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. स्ट्राईकवर रोहन पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मंदार. आतापर्यंत 4 चेंडू नक्कीच याच्या माध्यमातून सर्व टेकले गेलेत. दरम्यान 2 चेंडूचा समाचार रोहन कशा पद्धतीने घेतो पाहूया. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी आपण मंदार. खोलो टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातोय. ब्लॉक होल खोडून काढलेला फटका हेलिकॉप्टर सजवलं जातोय. चेंडूला चाललं जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ सीमाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पाहायला मिळते 49 धावा. एक मोठीच धावसंख्या नक्कीच या आउटफील्डवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा करोड टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका स्टँड लाईन डिलिव्हर षटकार. धावसंख्या झाली 56. काय घेणार ती फलंदाजी रोहन याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रतिमा फलंदाजी याच्या माध्यमातून राजा स्पोर्ट्स संघाकडून रोहन खरोखरच कौतुक करता येईल. फलंदाजाचे रोहन खापडे याच्या माध्यमातून सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. दरम्यान 55 धावा 56 धावांचा उद्दिष्ट आहे स्पोर्ट्स संघासमोर.
55 धावा 56 धावांचं उद्दिष्ट आहे. दरम्यान अहमद स्पोर्ट्स संघासमोर घणाघाती फलंदाज मुन्ना मयेकर हा मात्र नक्कीच आक्रमक फलंदाजी नक्कीच साजेशी कामगिरी नक्कीच त्याला करावी लागेल. एक मोठाच धावांचा डोंगर उभा केला राधा स्पोर्ट्स संघाने अहमद स्पोर्ट्स संघासमोर. टॉप स्कोर आहे या टुर्नामेंट मधील सर्वात मोठी धावसंख्या राधा स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळते. 55 धावा 56 धावांचं उद्दिष्ट या टुर्नामेंट मधील सर्वात मोठी धावसंख्या. याच्या आधी 48 धावा या सर्वाधिक पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान आता मात्र 55 धावांचं मोठंच उद्दिष्ट 56 धावांचं मोठंच उद्दिष्ट 55 धावा मिळाल्या आणि 56 धावांचं मोठंच उद्दिष्ट पाहायला मिळते. राधा स्पोर्ट्स नक्कीच हायर स्कोर राधा स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळतोय. दरम्यान या आधी इसा स्पोर्ट्स 48 धावांचं उद्दिष्ट त्यांचा रेकॉर्ड मात्र नक्कीच सोडला जातो राधा स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. दरम्यान आता मात्र मोठंच उद्दिष्ट नक्कीच घेऊन मैदानात उतरलेला मंदार मयेकर आणि आपल्या याची जोडी नक्कीच घणाघाती फलंदाजी यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये काय घणाघाती फलंदाजी मंदार मयेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 षटकार याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले. घणाघाती फलंदाज अप्रतिम फलंदाजी निर्णय 25 नावाजलेला फलंदाज मुन्ना मयेकर स्ट्रायकी नक्कीच पाहायला मिळेल. दरम्यान प्रमोशन केली जाते. समर्थ याचं 1 डाऊनचा प्लेयर आता मात्र सलामीसाठी नक्कीच पाहायला मिळतोय. समर्थ आणि मंदार मयेकर संघाचे हार्ड खेळाडू आता मात्र पहिल्या चेंडू बसवून नक्कीच षटकार चौकारांची बरसात करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल यांच्या माध्यमातून. दरम्यान अप्रतिम गोलंदाज यांच्या माध्यमातून राधा स्पोर्ट्स संघाचे त्या दरम्यान पाहायला मिळतात. पाहूया कोण कोणावर भारी पडतोय. होणारा सामना इसा स्पोर्ट्स विरुद्ध श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स दोन्ही संघांना विनंती करतो नाणेफेकीसाठी काउंटर हजर व्हायचे. इसा स्पोर्ट्स संघनायक विनंती करतो आपण कम्प्युटर अक्षर दिशेने वळायचे. गोलंदाजी मार्कवर पंचम वाडकर प्रमोशन केलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी मिश्रण याच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. अप्रतिम गोलंदाजी याच्या माध्यमातून याने देखील नाव कमवलं. गोलंदाजीमध्ये मिरजा 25 डावखुरा गोलंदाज. स्पोर्ट्स संघनायक विनंती असेल आपण कॉम्प्युटर मध्ये हजर व्हायचे. दरम्यान पहिला चेंडू सामन्यासोबत दाखवून टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सर स्वरा याच्या हातामध्ये. दरम्यान मिरजा चेंडूची सांगता सॉरी मिरजा चेंडू डबल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचम टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातोय. स्वागत केलं जातोय. हल्ला चढवला जातोय. प्रत्युत्तर दिलं जात आहे. समर्थ पाटीलच्या माध्यमातून खोलवर टप्प्यात चेंडू उडवून दिलं. चेंडूला पटेल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ सीमारच्या बाहेर साधावासाठी षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. विकेट काढण्याचा प्रयत्न पंचम वाडकर याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला पण खोदून काढलेला फटका. चेंडूला पाठवले लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ सीमारच्या बाहेर साधावासाठी. या साधावानी संघाचा वैयक्तिक खाते मात्र नक्कीच उघडलं जातं. संघाचा श्रीगणेशा केला जातोय समर्थ पाटील याच्या माध्यमातून. इसा स्पोर्ट्स संघ विनंती असेल आपल्या संघनायक कम्प्युटर पाठवायचा आहे.
दरम्यान पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगितला पाहायला मिळते. कानमंत्र दिला जातोय. जुबेर मालदार अनवेळीचा गोलंदाज फलंदाज कानमंत्राचा पुरेपूर वापर केला जातोय. सलग तिसरा चेंडू सॉरी दुसऱ्या चेंडूवर हल्ला. तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. स्लोअर चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न समर्थ पाटील याच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिश्रण चौक दरम्यान चेंडू आणि बैचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल. नक्कीच स्लोअर या गोलंदाजी ताकद आहे. अप्रतिम गोलंदाजी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. स्पोर्ट्स संघनायक येतात की जाऊन नाही मी तिकडे. चा प्रयत्न नक्कीच समर्थ याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग 3 चेंडू टॉप फेकले जातात. पुन्हा एकदा पंचम वारकर. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला वारा घालण्याचं काम केलं जात आहे. दरम्यान चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. एका षटकाखेरीस धावसंख्या 6 धावा. सुंदर गोलंदाजी नक्कीच पंचम वारकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक षटकार नक्कीच खाल्ला. दरम्यान बाकीचे 5 चेंडू डॉट फेकले जात आहेत. बाबा आलो गोलंदाजी मार्कवर स्वराज शितप आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. स्ट्राईकवर मंदार मयेकर त्यांना कुठेतरी डचमळताना पाहायला मिळतं. समर्थ पाटील याच्या माध्यमातून चांगल्याला सुरुवात केली होती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. षटकार नक्कीच घेतला होता दुसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर सलग 4 चेंडू धाव फेकले जातात. खरोखरच कौतुक करायला गेलं पंचम वारकर याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. संख्येने एका षटकाखेरीस बिनबाद 6 धावा. पुन्हा एकदा स्वराज शितप गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर मंदार मयेकर पहिल्यांदाच सामना करेल. खोलवर टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न दरम्यान गतीपासून बीट केलं जातं. तरीच तरार चेंडू दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉल चेंडूची सांगता. स्ट्रायकर मुन्ना स्लोअर चेंडू फुल टपमध्ये चेंडू उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. नो बॉलचा इशारा पण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढील चेंडूवरती फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. नो बॉल. पंचांची वाद घालायचा नाही. खेळाडूंना विनंती असेल पंचांची वाद घालायचा नाहीये. नो बॉल दिलाय. बिमर दिला जातोय. नो बॉलचा इशारा म्हणजे पुढील चेंडूवरती फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा एक स्वराज पाहायला मिळतोय. टप्प्यात चेंडू मिस्टर पटका फसला. चेंडू हवे. चेंडू क्षेत्ररक्षक जुबेर मालदार सुख करतोय. सूर्यदेव थोडीशी नाराज दिसत आहेत त्याच्यावरती. चेंडू पर्यंत जरूर पोहोचला होता जुबेर. त्या दरम्यान एक धाव नक्कीच वसुली गेली जाते. एका धावून सांगितली वाटतं संख्या होईल 9 धावा.
पुन्हा एकदा स्वराज. आता मात्र उडवलाय, चेंडूला पाठवलं जात आहे सरळ सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येकडे 15 धावा. दरम्यान नाणेफेकीचा कौल स्पोर्ट्स संघाच्या बाजूने लागला. दरम्यान पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार वसुली केला जातोय. मंदार मयेकर याच्या फलंदाजीमध्ये 2 चेंडू 2 षटकार नक्कीच पाहायला मिळतात. धावसंख्या नोंदवले 21 वरती. या षटकाची अजून एक चेंडू सॉरी 2 चेंडू बाकी असतील. नो टाकला नाही 2 21 धावा. धावसंख्या झाली 21 धावा. पुन्हा एकदा खालून टप्प्यात उडवण्याचा प्रयत्न चेंडू जातो क्षेत्राच्या हातामध्ये. तोपर्यंत एकच धाव वसुली केली जाते. धावसंख्या थांबवली जाते 1 धावेने. 1 धावेने संघाची वाढ धावसंख्या 22 धावा. या षटकाची अजून एक चेंडू बाकी आहे. दरम्यान धावसंख्या झाली बिनबाद 22. नक्कीच या 2 षटकारांनी नक्कीच धावा भरून काढल्या जात आहेत मंदार मयेकर याच्या माध्यमातून. तेरा चेंडूत 34 धावांची गरज आहे. आता मात्र 13 चेंडूत 34 धावांचं समीकरण सजवले जाते. या चेंडूवरती षटकार मारण्याची गरज नक्कीच पाहायला मिळते. समर्थ पाटील याच्या माध्यमातून आखूड टप्प्यात चेंडू उडवला जातोय. अंगावरती चेंडूला पाठवले जाते घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर स्वरूपात 1 धावेसाठी. धावसंख्या झाली 2 षटकाखेरीज 23 धावा. 23. संघाकडून तिसरा वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. कालच्या दिवसांमध्ये सुंदर गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले. दरम्यान संघाकडून तिसरा वैयक्तिक पहिल्या स्ट्राईकवर मंदार मयेकर. आतापर्यंत 2 षटकार नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला. खोलवर टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न. दरम्यान फटका बसलाय. चेंडू जातोय नो मॅचलँडमध्ये. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न. धावण्याची संधी चांगली पैकी ते सरळपैकी मैदान पाहायला मिळाले. दरम्यान गच्चा क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 धावा वसूल केल्या जातात. या 3 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल 26 धावा. 26.
चला दोन्ही संघांना विनंती असेल थोडं फास्ट खेळायचंय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर समर्थ पाटील. आतापर्यंत एक षटकार नक्कीच ठोकला जातोय समर्थ पाटील याच्या माध्यमातून. खोलवर टप्पा चेंडू आता मात्र उडवला जातोय. चेंडूला पाठवलं जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. आखूड टप्प्याचे चेंडू वापर केला जातोय. झोन मध्ये चेंडू पाहिला आणि उडवून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सरळ 6 धावांसाठी स्टँड अँड दिले षटकार पाहायला मिळाला. दरम्यान या 6 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल 32 धावा. 32 अशी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. 10 चेंडू तर 24 धावा असं समीकरण सजवलं जातंय. 10 चेंडू 24 धावांची गरज. समर्थ 9 चेंडू तर 14 धावांची खेळी खेळतोय. आणि मंदार भाईकर 6 चेंडू 17 धावा. काय फलंदाजी केली जाते. दरम्यान आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडू निर्धार चेंडू पाहायला मिळतो. खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्कर पद्धतीने चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच समर्थ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पण फटका फसला. चेंडू जागेवरती थांबला आणि निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा थोडंसं कानमंत्र दिलं जातोय मंदार मयेकर यांच्या माध्यमातून समर्थ पाटील याला. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर धावताना पाहायला मिळालं. स्ट्राईकवर समर्थ पाटील. चेंडू बॅटची कडा घेऊन एक चूक करतोय. जेल सुटली जाते. अजय परशुरामच्या दरम्यान एक शिक्षकाची भूमिका पार पडतोय. थोडीशी चूक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जेल मात्र सुटली जाते. एक जीवनदान पहिलं जीवनदान समर्थ पाटील याच्या माध्यमातून एम एस स्पोर्ट्स संघाला पाहायला मिळते. काय म्हणतो बोल 2 बोल. या षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर समर्थ पाटील स्ट्राईकवर पाहायला मिळेल. टप्प्यात चेंडू वाईटची माग केली जाईल. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल 34 धावा. 34 याची धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजी मात्र सुरेख पाहायला मिळते पण विकेट मात्र मिळत नाहीये. एक झेल मात्र अजय परशुराम याच्या माध्यमातून सुटली गेली. त्यानंतर अजूनही एकही झेल मैदानात घेतली जात नाहीये. आखूड टप्प्यात चेंडू मिस्टर चेंडू आहे. चेंडू क्षेत्ररक्षक जितू पाहायला मिळतोय. सुंदर टिपली झेल. जितू बाद करतोय समर्थ पाटील याला. विकेटचं पतन दरम्यान समर्थ पाटील याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. बारा चेंडू तर 14 धावांची कामगिरी नक्कीच समर्थ पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शशिकांत उर्फ आप्या पहिल्या मैदानात पाहायला मिळतोय. दरम्यान 7 चेंडू तर 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावा असं समीकरण सजवलं जातंय. त्या दरम्यान स्ट्राईकवर मुन्ना पाहायला मिळतोय. आतापर्यंत घणाघाती फलंदाजी मुन्ना याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. 2 षटकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळाली आतापर्यंत मंदाराच्या माध्यमातून. सॉरी स्ट्राईकवर आपल्या पाहायला मिळेल. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. संगणक ऋतिक कानमंत्र दिला जातोय ऋषिकेश याला. पाहूया कानमंत्राचा कोणत्या पद्धतीने वापर केला जातोय. तर 5 खेळायचंय. राधा स्पोर्ट्स संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय. ऋषिकेश स्ट्राईकवर आपल्या आखूड टप्प्याचा चेंडू दरम्यान उडवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू जातो लॉंगनच्या हातामध्ये. तोपर्यंत एकदा वसूल केली जाते. सॉरी निर्धाव. दरम्यान स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते मंदार मयेकर यांच्या माध्यमातून. आता मात्र 6 चेंडू 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा.
समीकरण सजवलं जात आहे. 6 चेंडूत 22 धावांची गरज. पाहूया गोलंदाजी मार्गावर कोणता गोलंदाज पाहायला मिळेल. 6 चेंडूत 22 धावांची गरज. स्ट्राईकवर असेल मंदार मयेकर, म्हणजे 4 षटकार मंदार मयेकर याला ठोकावे लागतील जर सामना विजयी करायचा असेल तर. 6 चेंडूत 22 धावांची गरज. गोलंदाज अनुभवाला संधी दिली जाते. जुबेर मालदार गोलंदाजी बरोबर पाहायला मिळेल. स्ट्राईकवर मंदार मयेकर. आतापर्यंत गणावाची फलंदाजी मंदार मयेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान गोलंदाजी मार्कवर अनुभव दाखवला जातो. या संघातील अनुभवाचा गोलंदाज जुबेर मालदार गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. ते सरळ गोलंदाजी याची देखील ओळख आहे. अप्रतिम गोलंदाज ऑल कोकणनगर संघातून बिलॉंग करणारा खेळाडू. दरम्यान संघनायक ऑल कोकणनगर संघाचा सहा चेंडू 22 धावांची जुबेर मालदार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जुबेर टू मंदार. कोलवा टप्प्यात चेंडू खोदून काढलेला फटका. दरम्यान फटका बसलाय. दरम्यान चेंडू जातोय अलग कार्पेट. जुबेर मालदार याच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा मंदार टू जुबेर टू मंदार. पाहूया आतापर्यंत नक्कीच भारी पडलं जातं. जुबेर मालदार 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत जुबेर मालदार याच्या माध्यमातून. आता मात्र 4 चेंडू 22 धावांची गरज, म्हणजे 4 चेंडू 4 षटकार मंदार मयेकरला लगावे लागतील. आकुटप्पा चेंडू जोरदार हार्ड हिट करण्याचा प्रयत्न. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. धाव घेतली जात नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते. दरम्यान सामना खिशामध्ये घातला जातोय राधा स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. जर कोणतीही चूक मैदानात पाहायला मिळाली नाही तर नक्कीच हा सामना राधा स्पोर्ट्स संघ विजयी होईल. दरम्यान नक्कीच मंदार मयेकरचा नक्कीच प्रयत्न असेल स्ट्राईक रेट वाढवण्याचा. दरम्यान रन रेट वरती भर घालण्याचा नक्कीच प्रयत्न पाहायला मिळेल मंदार मयेकर याचा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर जुबेर मालदार. आतापर्यंत 3 चेंडू काय सुरू फेकले जात आहेत जुबेर मालदार याच्या माध्यमातून. कोलवा टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातोय. मिस्टरांचं फटका बसलाय. घेर सुटली जाते ऋषिकेश याच्या माध्यमातून. खरोखरच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत नक्कीच चालू आहे. जुबेर मालदार आपला अनुभव दाखवला जातोय. पुन्हा एकदा जुबेर. टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला पाठवलं जात आहे. आता मात्र सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झाली 40 धावा. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. 4 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक मोठा फटका नक्कीच पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा जुबेर. पाहूया शेवटचा चेंडू. चेंडू दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका. हवाई हल्ला. चेंडूला पाठवलं जात आहे सरळ सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सामना मात्र नक्कीच आपल्या खिशामध्ये घातला आहे राजा स्पोर्ट्स संघाने. दरम्यान विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि स्पोर्ट्स संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. या दरम्यान पुढे होणारा रोमांचक सामना ईसा स्पोर्ट्स विरुद्ध श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकून प्रथम काय घेतलं रे क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला आमंत्रित केलं जातं फलंदाजीसाठी. तरी दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.